नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पदभरती प्रक्रियेअंतर्गत नवीन सरळ सेवा भरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। लघुवात न्यायालय मुंबई अंतर्गत पहारेकरी, शिपाई त्याचबरोबर इतर जी विविध पदे आहेत माळी या पदासाठीची सफाई काय पदासाठीची सुद्धा जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। शैक्षणिक पात्रता 4वी, 7वी आणि 10वी पास असणार आहे। तर विस्तृत जाहिरात आपल्याकडे उपलब्ध आहे। डिटेलमध्ये ही जाहिरात पाहून घेऊयात, डिटेलमध्ये जाहिरात चेक करूयात। पाहू शकता यामध्ये लघुवात न्यायालय मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया 2025 सविस्तर जाहिरात आहे। लघुवात न्यायालय मुंबई या आस्थापनेवरील खालील सारणीत नमूद पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। जे उमेदवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी त्या पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करतात त्यांनी यापुढे दिलेल्या विहित नमुन्यात प्रत्यक्ष अर्ज मागवण्यात येत आहेत। पाहू शकता पदनाव आहे ग्रंथपाल, लायब्रेरियन या पदासाठी निवड यादी 1 जागा, प्रतीक्षा यादीसाठी 2 जागा, पहारेकरी वॉचमनसाठीच्या 2 जागा, निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसाठीच्या 4 जागा असतील। त्याच्यानंतर माळी गार्डनरसाठी निवड यादीसाठी 1 जागा आणि प्रतीक्षा यादीसाठी 2 असतील। शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठीची पात्रतेचा निकष कमीत कमी SSC 10वी पास असणे आवश्यक आहे। यामध्ये पाहू शकता SSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा, परंतु कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारक आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल। त्याच्यानंतर कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका डिप्लोमा इन लायब्रेरियन सायन्स धारक असणं आवश्यक आहे। ग्रंथालयीन पद जी विज्ञान पदविका धारक आहे यांना प्राधान्य दिले जाईल। त्याच्यानंतर संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थांकडील प्रमाणपत्र यामध्ये DOE ACC आहे, NILT विद्यापीठाचं सर्टिफिकेट, SIDAC, त्याच्यानंतर MSc IT आणि व्यावसायिक शिक्षणक्रम राज्य सरकार। ही झाली पहिल्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता। व्यावसायिक शिक्षणक्रमसुद्धा आहे केंद्र सरकार, ITI राज्य सरकार, ITI केंद्र सरकार आणि तांत्रिक मंडळ। वेतनश्रेणी या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर S7, वेतन संरचनेत पाहू शकता 21,700 61,100 इतका नियमानुसार देय भत्ते असतील। कामाचं स्वरूप पाहू शकता ग्रंथालयासाठी पुस्तक प्रकाशन खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करणे। तर हे ग्रंथालयासंदर्भातली जी कामं आहेत लायब्ररीची ही कामे त्या ठिकाणी करावे लागतील। यासाठीचं परीक्षेचं स्वरूप ग्रंथालय पदासाठी पाहू शकता ग्रंथपाल या पदाकरता उमेदवारांची नावे लघुसूचित म्हणजे शॉर्टलिस्टेड करण्यात येतील आणि त्या उमेदवारांची ग्रंथालय विज्ञान, संगणक, मूलभूत इंग्रजी व्याकरण या आधारावर 50 गुणांची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टेक्स्टची आहे ही घेतली जाईल। 50 प्रश्न, 50 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा असेल आणि 100 गुणांची लेखी परीक्षा सुद्धा यामध्ये घेतली जाईल आणि 1:3 या प्रमाणात राखण्यासाठी लघुसूचीची आहे दिल्या पद्धतीने 1 जागा आणि 2 जागांसाठीची प्रतीक्षा यादी ही तयार केली जाईल आणि उमेदवारांच्या 20 गुणांची मुलाखतीसाठी सुद्धा बोलवलं जाईल। ही पाहू शकता उमेदवारांची निवड हे लेखी परीक्षा सब्जेक्टिव्ह टेस्टच्या आधारे असणार आहे। दुसरं पद आहे यामध्ये पहारेकरी या पदासाठी पाहू शकता कमीत कमी 7वी पास मराठी भाषेसह उत्तीर्ण असावा। सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन यामध्ये सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक। वेतनश्रेणी 15,000 47,600। कामाचं स्वरूप न्यायालयीन इमारतीच्या आवारात 3ही पाळ्यांमध्ये आलटून पालटून सुरक्षा पहारा देणे। यासाठी पाहू शकता पहारेकरीची जी कामं आहेत ती करावी लागतील। परीक्षा यासाठी सुद्धा 20 गुणांची वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असेल तर यामध्ये कट ऑफ गुण मिळवलेल्या उमेदवारांना 1:3 या प्रमाणात शॉर्टलिस्टेड केले जाईल, सिलेक्ट केले जाईल आणि त्यांची 20 गुणांची मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि एक पाहू शकता त्यानुसार उमेदवारांची निवड यादी तयार केली जाईल। पुढचं पद आहे माळी गार्डनर या पदासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे। उमेदवार कमीत कमी 4वी पास असणं आवश्यक आहे। उमेदवारास किमान 3 वर्षाचा बगीचे, हिरवळ वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव आवश्यक। उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे। शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्रधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। त्याच्यानंतर वेतनश्रेणी 15,000 ते 47,600। कामाचं स्वरूप बगीचा राखणे या संदर्भातली जी कामं असतील या पद्धतीने ती असणार आहेत। परीक्षा पाहू शकता 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा, त्याच्यानंतर 1:3 या प्रमाणात 10 गुणांची मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलवलं जाईल। सर्व पदांकरता वयोमर्यादा जी आहे ही 18 ते 38 वर्ष दरम्यान असणार आहे।
त्याच्यानंतर उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना. अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा उल्लेख बंद लिफाफ्यावर ठळक अहवाल करून पाहू शकता. यामध्ये ठळक अक्षरात लिहून प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई या ठिकाणी त्यांचे अर्ज जे आहेत हे पाठवायचे आहेत. उमेदवाराने आपले अर्ज, घोषणापत्र, नमुने लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या संकेतस्थळावर डाउनलोड करायचे आहेत. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि नोंदणीकृत पोच डाकेने म्हणजेच RPAD किंवा स्पीड पोस्टनी सुद्धा पाठवणं आवश्यक आहे. तर यामध्ये पोचपावतीसह हे पाठवणं आवश्यक आहे. ॲड्रेस देण्यात आला आहे. शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2025 असणार आहे आणि त्या अगोदर तुमचे अर्ज जे आहेत पोचणं आवश्यक आहे. ईमेल किंवा व्हॉट्सॲप किंवा बाय हँड पद्धतीने आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाही आहेत. तर या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये जी जाहिरात आहे उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केले, तुम्ही चेक करू शकता. डिटेलमध्ये उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या पद्धतीने ह्या जाहिराती संदर्भातली माहिती, प्रत्येक पदासाठीचे शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. शेवटी भरती प्रक्रियेसाठी अर्ज जो करायचा आहे, हा अर्जाचा पॅटर्न जो आहे, अर्जाचा नमुना हा सुद्धा उपलब्ध आहे. हा डाउनलोड करायचा आहे, प्रिंट आउट काढायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे. लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ही भरती प्रक्रिया पहारीकरी, ग्रंथपाल, माळी या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.